देवा हेची दान दिगा देवा तुझा विसरण भावा हेची दान दिगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा हो घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचोनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला करा
आकाशाई वढा तुकाराम तुकाराम नाम घेता काप्ययम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते येईवो 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 धावोन या विलंब कावाया लाविला कृपाळे हो विलंब कावाया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवाचे दके विठाबाई विश्वंभरे भवाचे दके कोठे बुलबुली समाय विश्वव्यापके बुलबुली समाय विश्वव्यापके कोठे बुलबुली समाय विश्वव्यापके विलंब कावाया लाविला कृपाळे ओ विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके येईवो 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 धावोनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीना आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्तिधन संपदा संत संग देई सदा गुण गायीना आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायीना आवडी हीच माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ बोलू नका महिला मंडळ बोलू नका मी पाया पडतो तुमच्या बोलू नका आजच्या दिवस मला बोलू द्या 12च्या नंतर तुम्ही बोला कारण मी बोलायचे घेतो आहे का नाही तुम्ही कितीही बोललात तर तुम्हाला काहीच भेटणार नाही त्याच्यामुळे बोलू नका आणि कीर्तनामध्ये बडबड केली नाही पाहिजे बरं का त्याचं कारण आहे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून सांगणं गरजेचं आहे संतांचं एक प्रमाण आहे संत असं म्हणतात की कीर्तनामध्ये कथेमध्ये जे बडबड करतात ना कथा कीर्तनी बडबड करेल जो कोणी
बेडूक होऊन येईल जन्म. संतांचं वचन आहे. कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये जर बडबड केलं ना तर बेडूक म्हणून जन्माला यावं लागते. मग आता कोणाला बेडूक व्हायचंय ते बोला, आपापसात बोलूच नका. आणि असं बी शास्त्र असं सांगतं, ते खलील जिब्रान नावाचा एक तत्ववेत्ता आहे, त्याचं एक वाक्य मला फार आवडतं प्रशांत बुवा. तो असं म्हणतो की दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाही. दोन बाया जेव्हा गप्पा मारतात का नाही तेव्हा त्या काही वेगळ्या गप्पा मारत नाहीत. बाई तुला उशीर कस काय झाला, साडीचा कलर लय चांगला आहे, सूत तर नंबर 1 आहे, आणि या कलरच्या 2 माझ्याकडे, ननंदबाई गेली का, राखीला काय दिलं, बस ह्याच्या पलीकडे काही गप्पा नसतात. दोन बाया जेव्हा आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलत असते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करू शकते. एवढी ताकद त्यांच्या बोलण्याची. पण कुठं बोलावं आणि काय बोलावं याच्या मर्यादा आहेत. विठ्ठल आपल्या पुण्य पावन अशा या तुळजापूर नगरीमध्ये, तुळजा भवानी मातेच्या या प्रांगणामध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये झुंजार हनुमान भजनी मंडळ अध्यक्ष दीपक संघ व सर्व पदाधिकारी व सदस्य, भवानी मंदिर तुळजापूर, या सर्वांच्या सुंदर अशा आयोजनातून नियोजनातून श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्ञानोबारायांची जयंती आणि या सुंदर अशा पर्व काळावर संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातली आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ, आयोजक, नियोजक, संयोजक यांच्या वतीनं श्री खंडू बापू जाधव, संजय भाऊ पैलवान, नितीन आबा रोजकरी, दिलीप ज्योतिबा नाईकवाडे, श्री संजय बापू सुधाकरजी पवार हे सर्व संपर्क प्रमुख असणारे आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे ते आनंद आश्रम वारकरी गुरुकुल आळंदी देवाची याचे संस्थापक अध्यक्ष, माझे परमस्नेही परम आदरणीय, महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायामध्ये गुरुकुल परंपरेमध्ये ज्यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे आणि असंख्य विद्यार्थ्यांना ज्या काळामध्ये संस्कारहीन पिढी घडत चालली आहे अशा काळामध्ये वारकरी संस्कार देऊन त्यांचं जीवन सुमंगल करण्याचा प्रयत्न जे करतायत ते आपल्या या तुळजापूर नगरीचे जावाई असणारे आणि आपलं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे ते परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. चिंतनरूपी सेवेकरिता, कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सेवेला सुरुवात करत असताना इथं उपस्थित असणारे मृदंगाचार्य श्री हरिभक्ती परायण, मृदंग क्षेत्रातला बादशाह म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं ते आदरणीय आमचे गोपाळ गुरुजी इथं उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. दोन्हीही गायनाचार्य ही माझे सगळी गुणीजन अशी संस्थेतील वारकरी मंडळी, उपस्थित विनेकऱ्यापासून समोर बसलेली सर्व मंडळी, आदरणीय महाराज इथं उपस्थित आहेत. मृदंगाचार्य महाराज आमचे आदरणीय दादाही इथं उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीमवाले, कॅमेऱ्यावाले, सुटवडा घेऊन आलेले, सुटवडा घेऊन येणारे, आपल्या आपल्या लेकराला कृष्ण करून इथं घेऊन आलेले, काही काही कृष्णाला रंगवत असलेले, कृष्णाला सजवणारे, इथं सगळे जेवढे उपस्थित आहेत का नाही त्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. आणि मला सूचना आली त्यानुसार कृष्ण जन्माच्या वेळेला मी तुम्हाला सांगतो, पण कृष्ण जन्माच्या वेळेला सांगायची गरज नाही, लक्षात ठेवायचं 12 वाजले की कृष्ण जन्म होतो. तोपर्यंत आपण चिंतन पाहू आणि नंतर श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करू. विठ्ठला चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा, या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी मागणी केली आहे. आजचा दिवस हा उपांत्य दिवसाची सेवा आहे, जागराची सेवा आहे महाराज. आणि जागर म्हणलं, उपांत्य दिवस म्हणलं की वारकरी संप्रदायाचा नियम आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. माझ्याकडे बघा, मी जे सांगतोय ते मन लावून ऐका. मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी कशामुळे आहे, मी वारकरी संप्रदायाचा पाईक कशामुळे आहे, मी वारकरी संप्रदायाचा प्रचंड मोठा चाहता कशामुळे, ज्या काळामध्ये लिहिलेल्या सूचनांचं लोक पालन करत नाहीत. लिहिलेल्या सूचनांचं लोक पालन करत नाहीत म्हणजे तुमच्या तुळजापूरमध्ये एंट्री केली, इकडे जात असताना जागोजागी पार्किंगकडे जाण्याचा मार्ग अशी पाटी लावलेली आहे. बरोबर आहे का नाही? अगदी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा तिथं पोलिसांच्या त्या चौकीच्या बाहेर पाटी लावलेली आहे की पार्किंगकडे जाण्याचा मार्ग. तरी सुद्धा बऱ्याच गाड्या इथं थांबतात आणि इथून जाता येतं का हा विचारतात का नाही? धडधड समोर लिहिलंय की इकडं पार्किंगकडे जा, सरळ सरळ लिहिलेलं असतं येथे पादत्राणे सोडावे, लोक तिथं सोडत नाहीत, दुसरीकडे सोडतात. लिहिलेलं असतं येथे नारळ फोडावे, लोक तिथं नारळ कमी फोडतात, बाजूला नारळ जास्त फोडतात. ऐका ना, लिहिलेल्या सूचनांचं लोक पालन करत नाहीत, सांगितलेल्या सूचनांचं लोक पालन करत नाहीत. डेंजर काळ आहे.
म्हणजे किती जरी बोलू नका म्हणून सांगितलं तरी बोलतातच, इतके लोक हुशार आहेत. म्हणजे बघा, सांगितलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत, लिहिलेल्या सूचनांचं पालन करत नाहीत, आणि याचा परिणाम काय होतो? हायवेला सूचना असतात बाबा, हायवेला सूचना असतात, जे जाणकार आहेत त्यांच्या लक्षात येईल. हायवेला सुंदर अशा सूचना असतात, पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा. आणि तुम्ही बारकाईनं अभ्यास करा, सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट तिथंच झालेले असतात. कशामुळं? गाडी चालवणारा सारथी, गाडी चालवणारा ड्रायव्हर, गाडी चालवणारा वाहक जेव्हा त्या सूचना वाचत नाही ना, तेव्हा ऍक्सिडेंट तिथंच जास्त होतो. आणि मग नंतर पाटी बदलावी लागते, तिथं लिहिलं जातं अपघात प्रवण क्षेत्र. अगोदर लिहिलं असतं पुढे धोकादायक वळण आहे, वाहने सावकाश चालवा. सूचना न वाचल्यामुळं, सूचना न ऐकल्यामुळं, सूचना न पाळल्यामुळं ऍक्सिडेंट होतात का नाही? जाऊ द्या, हे लई लांबलं झालं. आमच्या सरकारी बिल्डिंगमध्ये सूचना असतात, आमच्या तहसील कार्यालयामध्ये, आमच्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या कलेक्टर ऑफिसला, वेगवेगळ्या सरकारी इमारतीपाशी सूचना असते. काय सूचना असते? येथे थुंकू नका. बरोबर आहे का नाही? काय सूचना असते? येथे थुंकू नका. 6 अक्षराची सूचना असते, येथे थुंकू नका. पण दलिंदर लोक सगळ्यात जास्त पिचकाऱ्या तिथंच हाणतात का नाही? जिथं थुंकू नका लिहिलेलं असतं तिथंच सगळ्यात जास्त पिचकाऱ्या असतात. म्हणजे थुंकू नका हे 6 अक्षरी सूचना आहे ना, लोक त्यातले 4 अक्षर थुकू थुकू मोडते तर 2च शब्द ठुतेत, पहिला तू आणि शेवटचा का. बरोबर आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग ऐका आता, ज्या काळामध्ये लिहिलेले नियम लोक पाळत नाहीत, तुम्ही म्हणाल महाराज हे का सांगताय? मी माझ्या वारकरी संप्रदायाचा अभिमान सांगतोय. ज्या काळामध्ये लिहिलेल्या सूचनांचं पालन होत नाही ना बाबा, ज्या काळामध्ये सांगितलेल्या सूचनांचं पालन होत नाही ना, अशा डेंजर काळामध्ये अलिखित नियमांचं पालन करणारा जगातला एकमेव संप्रदाय तो आपला वारकरी संप्रदाय, याचा मला अभिमान आहे. अलिखित नियमावली आहे. आणि अलिखित नियमावलीनुसार आजच्या दिवशीच्या कीर्तनकारानं मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडावा लागतो. हा नियम आहे, हा दंडक आहे. आज मागणी करावी लागते, देवाचा जन्मोत्सवही पुढे आपल्याला करायचा आहे, पण मागणी ही महत्वाची गोष्ट आज करावी लागते. आणि म्हणून मुद्दा म्हणून मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा बहुतांश समोर बसलेल्या बऱ्याच लोकांच्या पाठांतरातला हा अभंग आहे. बरोबर आहे? पाठ नसेल ताई, ताई आजच्या दिवस मला बोलू द्या ताई तुम्ही. हा, विठ्ठला विठ्ठला हो, ऐका, आजच्या दिवशी मागणीपर प्रकरण असावं म्हणून मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. जवळ बसलेल्या, समोर बसलेल्या बऱ्याच जणांच्या हा अभंग पाठांतरातला आहे. महाराज, काही अभंग सहज पाठ होतात आणि काही अभंग किती जरी प्रयत्न केले ना तरी पाठ होत नाहीत. बघा, माझ्याकडे लक्ष द्या आणि सगळेजण माझ्या पाठीमागं म्हणा, सुंदर ते ध्यान करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंठी कौस्तुभमणी, तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख. बरं, हा अभंग पाठ करायला कितीदा गाथा उघडली तुम्ही सांगा बरं? गाथा उघडायची गरज नाही, पण हा अभंग पाठ आहे. बघा तुम्ही, शिवभोळा त्याचे पाय वाचे वदता. बरं, आणखीन बघा, शरण शरण. नाही ना, मला एकनाथा म्हणायचं होतं, मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं. तुम्ही हनुमंता कसं काय म्हणले? पण शरण शरण म्हणलं की हनुमता. हे सगळ्यांना पाठ झालंय दादा, सहज पाठ होतो. काही अभंग सहज पाठ होतात महाराज, आणि काही अभंग किती प्रयत्न केले तरी पाठ होत नाही. बरं, क्षेपक लवकर पाठ होते. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला, तू पाण्याला जा नाही तो धुण्याला जा. आम्हाला काय घेणं देणं नाही, हे सगळ्याला पाठ आहे. राधे चल माझ्या गावाला जाऊ, हा, हे पाठ होतं, सहज पाठ होतं. पण संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. थोडं पुढे जाऊन सांगू का, गाणं लवकर पाठ होतं. गाणं, गाणं आहे का नाही? पिक्चरचं गाणं, ट्रॅक्टरवरचं गाणं. अहो, महिला मंडळ गाण्याच्या भेंड्या खेळतात, गाण्याच्या भेंड्या. लगन सराईमध्ये वगैरे असलं ना, गाण्याच्या भेंड्या खेळतात गुरुजी. र आलं की र वरचं गाणं, प आलं की प वरचं गाणं. रात्रभर गाण्याच्या भेंड्या होतात, पण कुणी हरत. एवढे गाणे कधी पाठ झाले, कुठून पाठ झाले माहित नाही, पण गाणं पाठ होतं म्हणजे होतं. पण संतांचं वचन पाठ होत नाही. अभंगाच्या भेंड्या का खेळत नाही आम्ही? अभंग का लक्षात राहत नाही? त्याचं कारण आहे मायबाप. माझ्याकडे बघा, हे समजलं म्हणजे माझी भूमिका समजली. अभंग पाठ करायला, गाणं पाठ करायला फक्त एका गोष्टीचा फरक आहे. गाणं पाठ करण्यासाठी, चित्रपटाचं गीत पाठ करण्यासाठी बुद्धी लागते. बुद्धी काय लागते? बुद्धी लागते. तुम्ही म्हणाल मग अभंग पाठ करायला बुद्धी लागत नाही का? अरे, अभंग पाठ करायला सुद्धा बुद्धीच लागते, उलट जास्त बुद्धी लागते. पण एक वाक्य सांगू का, गाणं पाठ करायला बुद्धी लागते,
अभंग पाठ करायला बुद्धी लागते, पण अभंग पाठ करत असताना नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरामध्ये पुण्याई लागते, तेव्हा अभंग पाठ होतो, नाहीतर अभंग पाठ होत नाही. ही साधी भूमिका आहे, हे साधं गणित आहे. म्हणून सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा यांनी मागणी केली. मागणी करणं हा जीवाचा स्वभाव आहे. तुम्ही काय, मी काय, इथं बसलेला माणूस काय, इथून जाणारा काय, आज देवीच्या दर्शनाला आलेले काय, 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे थोडी ट्रॅफिक जाम आहे, काय की नाही, सुट्ट्या आल्यामुळे जरा गर्दी जास्त आहे. हे एवढे लोक इथं येतात, यात्री निवासामध्ये थांबतात, सकाळी उठतात, देवीच्या दरबारामध्ये जातात, देवीचा नमस्कार करतात, देवीला नमस्कार करतात, देवीच्या पाया पडतात. पण कुणीतरी इथं आलेला असा एकतरी माणूस असतो का हो, पायऱ्या उतरून खाली गेल्याच्या नंतर आणि पायऱ्या चढून वर आल्याच्या नंतर जर बाहेर आल्याच्या नंतर विचारलं की तुम्ही देवाला काही मागितलं का, तर असा एकतरी माणूस भेटेल का तुम्हाला प्रांगणामध्ये? नाही नाही, आम्ही देवाला काही नाही मागितलं, असा माणूसच सापडू शकत नाही. प्रत्येक जण देवापाशी गेलं ना की काही ना काही मागत असतो. मागणं हा देवाचा स्वभाव आहे. आमच्या मराठी साहित्यामध्ये आता मी PhD करत असताना एक चंद्रशेखर गोखले नावाचे कवी वाचले दादा, आणि ते चंद्रशेखर गोखले नावाचे कवी वाचत असताना त्यांची एक ओळ आजच्या प्रसंगाशी निगडीत आहे म्हणून सांगतो. ते असं लिहितात की देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात. नीट ऐका, देवळात जाऊन माणसं दुकानात गेल्यासारखी वागतात आणि 4 आणे 8 आणे देवीला देऊन काही ना काही मागतात. किती देतात? 8 आणे, रुपया, 10 रुपये, 100 रुपये, असं देवाला काहीतरी देतात आणि देवाकडून मागतात. म्हणजे दुकानात जाऊन जसं आपण पैसे देतो आणि दुकानदाराला वस्तू मागतो ना, तोच व्यवहार आम्ही देवाच्या दरबारामध्ये करत असतो. कारण मागणं हा माणसाचा स्वभाव आहे. पण देवाचा स्वभाव असा आहे, तुम्ही देवाला कितीही मागा, देवाचं वैशिष्ट्य असं आहे, देवाचा चमत्कार असा आहे, देवाचं वैशिष्ट्य किंवा देवाची भूमिका अशी आहे, देव अगोदर घेत असतो आणि मग समाजाला देत असतो. हा देवाचा स्वभाव आहे. हे माझं म्हणणं नाही. ऐसा असं उदार ऐसा ऐसा अससी उदार. देव अगोदर घेत असतो आणि मग देत असतो. देवाचा हा स्वभाव आहे. बघा, काही लोक घेत असतात आणि मग देत असतात. काही लोक घेत काहीच नाहीत पण देतात भरपूर, आणि काही लोक आपल्याकडून घेतात पण आणि आपल्याला देत पण नाहीत. त्याच्यामध्ये देव असा आहे की देव आपल्याकडून घेतो, भजन करून घेतो, भाव करून घेतो, भक्ती करून घेतो, आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला भरपूर काही देतो तो देव. मग आम्ही तुमच्या घरी आलो आणि तुमच्या घरी आल्याच्या नंतर तुमच्या वडिलांना एक सहज वाक्य बोललो. मी जरा ऑब्झर्व केलं पाहिजे. मी सहज तुमच्या वडिलांना वाक्य केलं की तुम्ही माझ्याकडे चालत येऊ नका, मी तुमच्या जवळ येतो. त्यांचा हात घेतला, कपाळाला लावला आणि त्यांना म्हणलं मी तुम्ही अखंड देवीचे पुजारी आहात. आणि तुमच्या वडिलांचं एक वाक्य होतं, त्याचं तर फळ देवी आईनं आम्हाला दिलं, आज हा सगळं वैभव उभं राहिलं. म्हणजे देवानं अगोदर सेवा करून घेतली, मग देवानं दिलं. देव अगोदर घेतो, मग देव देतो. माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, माणूस घेतो पण देत नाही. आपल्याकडूनच पैसे घेतो ना आपलेच परत देत व्यवहार आहे. पण संतांचं वैशिष्ट्य असं आहे, संत आपल्याकडून काहीच घेत नाहीत पण आपल्याला देतात इतकं ना की विचारायची सोय नाही. विचारायची सोय नाही. आणि संतांनी एवढं दिलंय ना आपल्याला, काय द्यावे त्यासी भावी उत्तराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. आणि आजचा दिवस फार मोठा योग आहे महाराज. प्रशांत महाराज, मगाशी आपली चर्चा झाली, फार मोठा दिवस आहे बुवा आपल्या जीवनातला आजचा, आपल्या म्हणजे वारकऱ्याच्या जीवनातला आजचा दिवस फार महत्वाचा आहे. कारण आज ज्ञानोबा यांचा 750वा
जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी सुरू झाला आणि ज्ञानोबरायांच्या जयंतीच्या दिवशी आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या शिखरावर आज सोन्याचा कळस चढला. ही किती मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला. तो सोन्याचा कळस घेण्यासाठी लई 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 लोकांची मदत लागली. पण माझी एक इच्छा होती, मग बोलता बोलता बोललो मी तुम्हाला, माझी तर अशी इच्छा होती की ती सोन्याच्या कळसाचे सगळे पैसे फक्त महाराज लोकांकडूनच घ्यायला पाहिजे होते. फक्त महाराज लोक, दुसऱ्याकडून रुपया घ्यायचा नाही. का? कारण ज्ञानोबरायांच्या नावानं लोखंडासारखं आमचं आयुष्य जर सोन्यासारखं होऊ शकतं तर ज्ञानोबरायांसाठी सोन्याचा कळस द्यायला आपल्यासारख्याला काहीच कमी नाही. कारण ज्ञानोबरायांमुळे आपण आहेत ना. वाजवायचे असले तर वाजवा, मोठ्यानं वाजवा. हा, मिस कॉल हाणल्यावर टॉक टाइम संपल्याने करू नका. आता तो सुरू झाले. जरा मोकळं बसा, फ्रेश बसा, जरा फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का? ताण नाही ना? फ्रेश बसा. आणि काही टेन्शन असलं तर मला सांगा, मी जाताना डबल करतो. पण फ्रेश बसा. मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात. लोक कीर्तनात असे बसते जसं काय आता 12:30 वाजता नेऊन मला फुकायचंय. आता मैताला गेलो बसू नका. आणि हल्ली मसनवाट्यात सुद्धा लोक सिरियस बसत नाहीत. काय मत आहे तुमचं? बसतेत मसनवाट्यात लोक सिरियस? अहो, माझ्या मित्राचा चुलता वारला, तिथं मी गेलो, एक जण मला भेटलं, ते मला महाराज लय वाईट झालं. मला आता आपल्या हातात काय, वरून तार तुटली की तुटली. ते मला असं व्हायला नव्हतं पाहिजे. अरे मला तुटली तुटली, तुझी तुटणार आहे, माझी तुटणार आहे. ते 2च वाक्य टेन्शनचे बोललं मला, 2च वाक्य. लगे असं डोळे बिळे पुसलं, माझ्या बाजूला बसलं आणि म्हणलं, महाराज कुठं पोरगी असली तर बघावं, यंदा पोराचं करायचंय. अरे तो आत्ता टेन्शन मध्ये होता ना, 2 मिनिटापूर्वी टेन्शन मध्ये होता ना. हा, ते स्मशानात लय टेन्शन वगैरे बसत नाहीत लोक. तसं कीर्तनात नाही. कीर्तन म्हणजे आनंदाची ठेवण आहे महाराज. आणि आजचा दिवस तर आनंदाचा दिवस आहे, म्हणून कीर्तनामध्ये एकदम आनंदमय वातावरणामध्ये बसायचं. एवढं सुंदर आदरणीय गुरुजी आज इथं उपस्थित आहेत, ही सगळी लहान बालक आहेत, म्हणून आनंदाच्या वातावरणामध्ये सगळ्यांनी कीर्तन ऐकायचं. एक. आणि दुसरी सूचना, जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल का नाही, तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं देवाचं नामचिंतन करायचं. बरोबर? इकडे बघा, तुम्ही लहानपणापासून तुम्ही आता म्हातारे होत आले सगळेजण, बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढे वर्ष झालं सत्य ऐकायलात, कीर्तन ऐकायलात. कीर्तनामध्ये महाराज मंडळी तुम्हाला काही मागतात का? बोला पटकन, काही मागतात का? काही चिल्लर बिल्लर द्या, 100-200 द्या म्हणले का? बरं, काही तुम्हाला मनी बिनी काही कानातले वगैरे मागितले का? नाही ना. बरं, मी मागल, देताल का तुम्ही? आम्ही कसे देताल? तू ही काढून घेताल अंगठी, आम्ही देताल. होय. बरं, कीर्तनाचा नियम आहे तो, शास्त्र आहे. हा, शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? इकडे बघा माझ्याकडे. काय शास्त्र आहे? कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नये गुरुजी. ऐका बरं, कीर्तन झाल्यास कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नये, रिकाम्या हाताने पाया पडू नये. नाही का? कळलं? म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं काय मागणंच आहे. इथं उभा राहणारे कीर्तनकार तुम्हाला दुसरं काही मागत नाहीत, एकच गोष्ट मागतात, हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. याच्या पलीकडे काही मागितलं का? आता मोकळं सांगा, मी काही लांबलं नाही, मराठवाड्यातलाच आहे. माझ्याकडे बघा, महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करतो का आपण? भजन करा म्हणल्याशिवाय करतो का? नाही. बरं, सांगितलं तरी करतो का? करतो का नाही? सांगा ना. नाही करत. बरं, मी लोकांना फोर्स करीत नाही, भजन करू वाटलं करा, नाही तर नका करू. तुम्ही कीर्तनात आले हेच महाराजावर उपकार आहे. कुठं ताण घ्यायचा महाराज? मी लई ताण घेत नाही किंवा लई वदवत करीत नाही. मी त्या साताऱ्याला गेलो, गुरुजी साताऱ्याला गेलो, आणि साताऱ्यामध्ये बोलता बोलता म्हणलं टाळी वाजवा आणि भजन करा. एक म्हातारं म्हणलं तुला कशाला आणलंय? तेव्हापासून गप्प आहे. मला सरळ म्हणलं ते तुला कशाला आणलंय. बरं, आता खरं सांगा बरं, महाराजाच्या कीर्तनात तुम्ही भजन केल्यानं आणि नाही केल्यानं महाराजाचं काय नुकसान आहे? माझं काय नुकसान आहे? मला म्हणणार आहेत का संयोजक 5 कमी घ्या? उलट ते मगा म्हणले थोडा अर्धा तास जास्त बोला आणि 10 जास्त घ्या म्हणले. अहो, कोण म्हणतं कमी घ्या? महाराजाचं काही जात नाही, सोडा. महाराजाची काय ऐपत आहे? 12व्या शतकापासून नामदेवांनी ज्ञानदेवांनी भजन करायला सांगितलं, लोकांनी भजन केलं नाही. ज्ञानोबांचं काय गेलं? तुकोबांचं काय गेलं? येथे कोणाचे काय वा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. येतं संतांचं काहीच जात नाही, संतांचं काहीच जात नाही. हानी कोणाची होते? ज्ञानोबरायांचं एक फार गोड प्रमाण आहे महाराज, काकड्यातलं प्रमाण आहे, फार गोड बोलले ज्ञानोबराय. वाजत से बोंब कोणे न ऐकती काने, वाजत से बोंब कोणे न ऐकती काने, वाजत से बोंब कोणे न ऐकती काने, वाजत से बोंब कोणे न ऐकती काने. ए हरी हरी न म्हणता तया थोर
हरी ना म्हणता तया स्वर झाली हाने उठा उठा दादा पाटी भयारे मोठे उठा उठा दादा पाटी भयारे मोठे उठा उठा पाटी भयारे मोठे उठा उठा पाटी भयारे मोठे वाच कसे बोंब कोणी नाईक ठिकाणी हरी हरी न म्हणता हरी हरी न म्हणता तया थोर झाली हा कोणी नाईक ठिकाणी कोणी नाईक ठिकाणी हे हरी हरी म्हणता हरी हरी न म्हणता थोर झाली वाज तसे बोंब कोणी नाही